बापरे बाप, काय नजारा आहे इकडे. बाबा, या पर्वतावर चढायला पायऱ्या आहेत काय? काय हेच आहे इकडून? पायऱ्या पुढे आहेत. नाही नाही नाही, चढत नाही. तर मित्रांनो, फायनली आपल्याला पायऱ्या दिसलेल्या आहेत. मी चुकीच्या वेळी गेलतो त्यामुळे मला दिसल्या नाहीत. आता पायऱ्या तर दिसल्या पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आपल्या नवीन व्लॉगवर. तर मी आज नाशिकला आलोय आणि फॅमिली सोबत आलोय. तर मला त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आमचं. तुम्हाला काय दाखवायला भेटलं नाही कारण की तिथे मोबाईल अलाउड नाही आणि खूप अशी प्रचंड गर्दी होती. शनिवार रविवार असल्यामुळे आणि 14 एप्रिलची सुट्टी असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती. तर आता मी माझी फॅमिली आम्ही चाललोय ब्रह्मगिरी पर्वत बघायला. खालूनच बघणार आहेत ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडचा नजारा बघा, तलाव किती भारी आहे. मस्त असा तलाव आहे. ब्रह्मगिरी बद्दल तुम्हाला जराशी माहिती पण भेटेल, याच्याबद्दल काय आहे, कुठे हे पर्वत आहे ब्रह्मगिरी. तर व्लॉग हा पूर्ण बघा. व्लॉगला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया आपण. तर तुम्हाला दाखवतो मी ब्रह्मगिरी पर्वत. वरती जाणार नाही आपण आणि खालतूनच दर्शन घेऊ. रस्ता खोदलाय बोलतात आणि आता 5 वाजलेत तर ते बोलतात की टायमिंग नाही आता जायचा. कॉमेडी वगैरे आहे. तर मित्रांनो, हा आहे ब्रह्मगिरी पर्वत. असे म्हटले जाते की ब्रह्मगिरी पर्वत हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे रूप आहे. त्यामुळेच पूर्वीच्या काळी अनेक भावी या पर्वतावर पाय न ठेवता खालूनच त्याची प्रदक्षिणा घालत असत. आजही अनेक लोक 12 किलोमीटरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करतात. पर्वताच्या सर्वात वरच्या भागात गेल्यावर तुम्हाला रामकुंड दिसतं. लक्ष्मण कुंड पण पाहायला भेटतं. तिथून गोदावरी नदी एका छोट्या कुंडात प्रकट होते आणि त्यानंतर डोंगराच्या खालच्या भागात पुष्कळ कुंडात पुन्हा दिसते. डोंगराच्या पोटातून वाहणारी ही नदी पाहणे एक निसर्गशर्मक आहे. तर तुम्हाला ते आता मी दाखवू शकत नाही कारण की वरती जायला आता टाइम नाही, कारण की वाजलेत 5-5:30. वरती चढलो तर ते खूप टाइम होईल ओके उतरताना. आणि मग टायमाचा आपला कमी आहे म्हणून, कारण की आम्हाला आज वस्ती करून उद्या निघायचं आहे. तर हा बघू शकता तुम्ही, हा आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर कधी आपल्याला चान्स भेटला याच्यावर ट्रेकिंग करायचा तर आपण नक्कीच या पर्वतावर जाऊ आणि शिवलिंगाचं आणि ते नदीचं नक्की दर्शन घेऊ, हे तुम्हाला मी सांगतो. तर मंडळी, आता आपल्याला समजलंय की इकडे म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत ज्या म्हणजे पायऱ्या चालू होतात, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायऱ्या ज्या चालू होतात ते इकडे आहे. तर तुम्हाला दाखवतो पायऱ्या तरी, कारण की आम्हाला आता इकडे ते बोलले, आता त्या बाबांना विचारलं तर ते बोलले की 2 तास लागतात. 2 तास पॉसिबल नाही. आता वाजले 6, तर पॉसिबल नाही. तुम्हाला पायऱ्या दाखवतो, बघूया चला. गाईचा वासरू आणि इकडे छोटे छोटे पोरं खेळत आहेत. खेळणं चालू की काय चालू? पायऱ्या वगैरे तर काय दिसत नाहीत अजून, पण इकडे JCB वगैरे सगळ्यात खोदकाम चालू आहे. जर तो तुम्हाला यायचा असेल तर सांभाळून या जरा आणि सगळे विचारपूस करून येऊ शकता या ब्रह्मगिरी पर्वतावर. आता सगळे उतरायला लागलेत आणि मी एकटाच चढतोय म्हणजे जस्ट चाललोय पायऱ्या बघायला. तर बघूया आपल्याला पायऱ्या तरी दिसतात काय. स्टार्टिंग पायऱ्यांची पायऱ्या नाही आहेत बहुतेक, मला असं वाटते हेच आहे. चला विचारूया ह्या बाबा बिबांना. बाबा, या पर्वतावर चढायला पायऱ्या आहेत काय? काय हेच आहे इकडून? पायऱ्या पुढे आहेत. नाही नाही नाही, चढत नाही. लांब आहे ते काय इकडून? लांब आहे तिकडून पायऱ्या? जवळ आहेत ना?
तर ह्या आजी आजोबांना पण विचारलं पायऱ्या आहेत, लांब आहेत का असं विचारलं. तर बघूया, चला पायऱ्यांपर्यंत तर जाऊया. ते स्वतः बोलले की पायऱ्यांपर्यंत जा, वरती जाऊ नको, कारण की काहीतरी असेल, जनावरं वगैरे. माकडांचं तर खूप प्रमाण आहे, खूप खूप. जरासं आंब्याचे झाड आहेत, आंबे जरासे खातात आणि ते टाकून देत आहेत, खूप नुकसान करतायत. चला मग भेटूया. आपल्या एकविरा आईचं पण हॉटेल आहे इकडे. वा, तुळजाभवानी महादेव, महादेवांचं तर असणार खरं महादेव. चला पायऱ्यांजवळ भेटू. आता एक छोटी मुलगी भेटलेली, तिला सुद्धा पायऱ्या माहिती नाहीत. आणि जाऊ दे बोललो, पायऱ्या नाही दिसत आहेत आपल्याला. तर तुम्हाला एक असा नजारा दाखवतो. बापरे, पायऱ्या तर नाही दिसल्या, पण ब्रह्मगिरी पर्वतच दाखवतो. त्या लाईनीत काय बनलंय, काय निसर्गाचं एक सुंदर रूप असं तुम्हाला बघायला भेटेल. बघा, एका लाईनीत आहेत सगळे. मोबाईल आपला जास्त स्टेबल नाही आहे, तरी पण व्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. जर व्लॉग आवडत असेल तर तुम्हाला व्लॉग लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे बाप, काय नजारा आहे इकडे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला पायऱ्या दिसलेल्या आहेत. मी चुकीच्या वेळी गेलतो, त्यामुळे मला दिसल्या नाहीत. आता पायऱ्या तर दिसल्यात, पण आपण जाणार नाहीत, कारण की खूप टाईम लागेल तिकडे वरती चढता चढता. तुम्हाला पायऱ्या दाखवतो कशा दगडी पद्धतीने जुन्या काळात बनवलेल्या आहेत. आणि हे बघा दादा, हे 2 तास लागतात का चढायला? तर 2 तास लागतात चढायला वरती. असा म्हणजे 2 तास, आता 6 वाजलेत, म्हणजे 8 वाजता आपण तिकडे पोहोचणार आणि नंतर 10 वाजता खाली येणार. मग तेवढं आपल्याकडे टायमिंग नाही. तर डायरेक्ट आता इकडूनच आम्ही माघारी घेतो. चला बघूया. आता खाली मम्मी पप्पा आले नाहीत वरती, मी त्यांना खाली जाऊनच भेटतो. आणि त्यांना तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही आताच जस्ट मी ब्रह्मगिरी पर्वतच्या पायथ्याशी जाऊन आलो. तुम्ही बघितलं असणार, मम्मी पप्पा तर काय आले नाहीत. तर आता हा रूम रेंटनी घेतलाय. तर किती भारी रूम आहे, व्यवस्था खूप चांगली आहे. बघा, तुम्हाला रूम दाखवतो एकदा, काय काय कसं बेड वगैरे सगळं दाखवतो. मस्त रूम आहे, सिम्पल स्वीट, एका फॅमिलीसाठी मस्त आहे. तर आता हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. असा सपोर्ट करत राहा, जसे मागच्या व्लॉगला सपोर्ट केला तसंच या व्लॉगला सुद्धा करा, ही आशा करतो. भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.